काल माझ्या वाढदिवसानिमित्ताने माझे सर्व मित्रमंडळी, जवळचे आप्तेष्ट, नातेवाईक, त्याचबरोबर सर्वसामान्य तळागाळातील सर्वांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या, सर्वप्रथम या सर्व शुभेच्छा देणाऱ्या ज्यांनी मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ काढला, अनेकांनी माझे स्टेटस त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअपवर लावले. पर्सनली व्हॉट्सअपवर मला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, फोन करून सुद्धा मला अनेकांनी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खऱ्या अर्थानं मी आश्चर्यचकित झालो की एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी शुभेच्छा मला मिळाल्या आणि माझी दखल, माझ्या कामाची, माझ्या स्वभावाची, या सगळ्या कार्याची दखल एका अर्थी सर्व लोकांनी त्या ठिकाणी घेतली. त्याबद्दल मनपूर्वक मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो. पुनश्च एकदा ज्यांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्हॉट्सअपवर फोन करून शुभेच्छा दिल्या त्यांच्या प्रती मी एक कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. या सर्व शुभेच्छांचा जो वर्षाव, जो भडीमार माझ्यावर झाला, एका अर्थाने एक जबाबदारी ही माझ्यावर आली अशा पद्धतीनं मी या शुभेच्छांना त्या ठिकाणी घेत आहे. मागील 2-3 वर्षापूर्वीपासून ज्यावेळेला या आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कोरोना लागला, खऱ्या अर्थानं त्या कोरोनापासून जनतेच्या सेवेमध्ये सर्वसामान्य माणसाचे छोटे मोठे कामं करण्याच्या माध्यमातून मी या सगळ्या परिसरामध्ये आपलं काम चालू केलं आणि जे हाताला लागेल, ज्याने कोणी जे काम आपल्याला सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न या मागील 2-3 वर्षामध्ये त्या ठिकाणी मी केला आहे. आपल्या या मेहकर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी राजकारण चालते, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांची कामं केले जातात, प्रत्येक नेत्याची काम करण्याची आपापली एक हातोटी असते, आपापली एक मोड ऑपरेंडी असते. माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने अगदी सुबोधभाऊ सावजी ज्यावेळेला आमदार होते त्यांचा शेवटचा 10 वर्षाचा जो काही कार्यकाल आहे तो मी अतिशय जवळून त्या ठिकाणी पाहिला. त्या कार्यकालाचा त्या ठिकाणी अभ्यास केला. फार सुबोधभाऊ, प्रतापराव जाधव साहेब, डॉक्टर रायमलकर साहेब आणि आता खरात साहेब, या सर्व लोकांचे काम करण्याची जी पद्धत आहे आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे जे काही कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांची सर्वसामान्य जनतेप्रती असलेली जी काही एक काम करण्याची जी हातोटी आहे, या हातोटीचा जर अभ्यास केला तर सुबोधभाऊ सावजी यांच्या कार्यकालामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैर होत नव्हती. जो कर्मचारी, अधिकारी सर्वसामान्य गोर गरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या कामामध्ये हयगय करायचा किंवा अशा लोकांना, मतदारांना विशेषतः त्रास द्यायचा, तर त्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी खरडपट्टी काढली जायची. कालांतराने या अशा खरडपट्टी काढलेल्या या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्याची एकजूट झाली. जे काही सुबोधभाऊ यांच्या कार्यपद्धतीला पीडित असलेले जे काही कर्मचारी होते, शिक्षक होते, अशा लोकांचा एक गट तयार झाला आणि तो सुबोधभाऊंच्या विरोधात जाऊन समोरचे येणारे जे काही नेतृत्व आहेत, जे काही येणारे आमदारकीचे उमेदवार होते, प्रतापरावजी जाधव साहेब, यांना तो फेवर झाला, फॉर झाला. आता अशा कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आपलं काम सोडून राजकारणामध्ये सहकार्य केल्यामुळे प्रतापराव जाधव साहेब यांनी कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या प्रती एक नरमाईचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलेलं होतं आणि पहिले आमदारकीचे 10 वर्ष या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी काम करण्याची मुभा होती. कुठला कार्यकर्ता जर एखाद्या तलाठ्याच्या किंवा एखाद्या तहसीलमधल्या अधिकाऱ्याच्या किंवा भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्याच्या वाटेला जायचा, त्यावेळेला वरून आमदाराचं वरदहस्त त्या कर्मचाऱ्याला असायचं, जेणेकरून तो कर्मचारी ना सर्वसामान्य जनता ना कुठला कार्यकर्ता या कोणालाही जुमानायचा नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये कर्मचारी गब्बर झाले. कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता जशी करता येईल तशा पद्धतीची कार्यपद्धती त्यांनी स्वतःची इजाद केली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य मतदारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं. त्याबरोबर डॉक्टर रायमलकर साहेब यांनी सुद्धा तोच कित्ता नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन काही छोट्या छोट्या कर्मचाऱ्यांच्या, म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रामसेवक तलाठ्यापासून तर कोतवालापर्यंत सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी लाड झाला आणि या लाडाचा दुष्परिणाम हा मेहकर मतदारसंघ हा भकास होण्यामध्ये त्या ठिकाणी झाला. आज सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्याची कुठं ना कुठं हलगर्जी आणि कुठं ना कुठं त्या ठिकाणी अधिकाऱ्याचा जो काही वरून असलेला वरदहस्त आहे हा स्पष्ट दिसतो. आज मेहकर तालुक्यामध्ये जे काही डांबरीकरणाचे कामं झाले, या डांबरीकरणाच्या कामामध्ये प्रत्यक्ष जर समजा एस्टिमेट पाहिलं तर त्याच्यावर डांबर टाकण्याचा दुसरा जो काही टप्पा किंवा दुसरा आपण त्याला कोट म्हणतो, तर तो टाकला गेलेला नाही. म्हणजे एस्टिमेटमध्ये तर असं होऊच शकत नाही की फक्त खडीकरण त्या ठिकाणी केल्या जाईल आणि त्याच्यामध्ये थातूरमातूर डांबर टाकलं जाईल. परंतु मेहकर तालुक्यामध्ये, माझ्या परिसरामध्ये, माझ्या अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये
भोसा रोड असो किंवा अनेक काही जे काही रोड आहेत, हे रोड सध्या असे आहेत की अधिकाऱ्यांचं त्याच्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष आहे. लोकप्रतिनिधी केंद्रात मंत्री असो किंवा मग माजी आमदार असो किंवा इतर लोक असो, यांचं जाणीवपूर्वक या सगळ्या रोडवर त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे. या रस्त्यांवर फक्त 1 कोट त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. दुसरा कोट जो आहे तो 100% या लोकांनी बिलं काढून त्या ठिकाणी खाल्लेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी कोणी बोलत नाही. विरोधक सुद्धा या गोष्टी त्या ठिकाणी जाऊन सांगत नाही. त्याला कारण असं आहे की या कार्यालयामध्ये कोणीही तक्रार घेऊन गेलं तर त्या तक्रारीला त्या ठिकाणी केराची टोपलीच त्या ठिकाणी मिळते. कारण या अधिकाऱ्यांना वरून मागील 10 वर्षापासून असलेला जो काही पाठिंबा आहे, जो सपोर्ट आहे, त्यांच्या चुकीच्या कामाला पाठी घालण्याचा जो काही एक मागचा इतिहास आहे, याच्यामुळे कुठलाही अधिकारी या सगळ्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी घेत नाही आणि अशा भ्रष्टाचाराला, असे बिलं काढून घेणाऱ्याला अप्रत्यक्ष त्या ठिकाणी पाठिंबा मिळतो आणि हे अधिकारी या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्यास त्या ठिकाणी ददावतात. मेकर तालुक्यामध्ये नव्हे तर लोणार आणि मेकर तालुक्यामध्ये जलजीवन मिशन प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी अर्धवट टाक्या, अर्धवट त्या ठिकाणी पाईपलाईन, अर्धवट या सगळ्या गोष्टीच्या जे काही निधी वापरण्याचे प्रकार सर्रास घडलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये जलजीवनची भग्न अवस्थेत पडलेली टाकी आहे. परंतु या लोकप्रतिनिधींची, आमदाराची, खासदाराची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता हे ठेकेदार आणि हे जे अधिकारी आहेत, हे कोणत्याच सर्वसामान्य माणसाला न जुमानता आपली मनमानी त्या ठिकाणी करत आहेत. जलजीवनचा हा एवढा मोठा भांड आहे की एका गावामध्ये म्हणजे जवळपास लोणीगवळीसारख्या, अंजनीसारख्या गावामध्ये 4 कोटीच्या खाली कुठल्याच जलजीवनचं त्या ठिकाणी एस्टिमेट नाही. 4 कोटी म्हणजे 400 लाख असतात आणि 2-2, 3-3 कोटी खर्च होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचं जलजीवनचं काम हे मेकर तालुका, लोणार तालुक्यामध्ये पूर्णत्वास झालेलं नाही. या जलजीवनकडे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, माजी मंत्री, माजी आमदार, म्हणजे राज्यमंत्र्याचा दर्जा होता त्यांच्याकडे. पंचायत राज समितीचं एवढं मोठं महाराष्ट्राचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. म्हणजे माजी मंत्री होते ते, राज्यमंत्री पदाचा त्याला दर्जा होता. माजी आमदारच नाही तर माजी राज्यमंत्री म्हणायला हरकत नाही. रायमुलकर साहेबाकडे पंचायत राज समितीचं अध्यक्षपद असताना सुद्धा मेकर आणि लोणार तालुक्यातील जलजीवन मिशनला ते निधी उपलब्ध करून देऊ शकले नाही किंवा या ठेकेदारांवर ते अंकुश ठेवू शकले नाही किंवा एकाही गावामध्ये जलजीवनचं काम हे पूर्ण नाही. या 15 दिवसापूर्वी का 1 महिन्यापूर्वी झालेल्या आमसभेमध्ये 7 गावं त्यांनी 100% जलजीवनचं काम पूर्ण झाले आहे असं त्यांच्या अहवालामध्ये राजरोज छापलं. सिद्धार्थ खरात साहेब यांच्या समोर मी त्या 7 गावातील सरपंच आणि 7 गावातील ग्रामसेवक पुढे बोलावले. त्याच्यामध्ये त्याच ठिकाणी 4 गावं असे सापडले की तिथल्या नागरिकांनी सांगितलं की या गावामध्ये एकही थेंब, या पूर्ण झालेल्या या अहवालामध्ये दाखवलेल्या गावामध्ये एकही थेंब पाणी आलेलं नाही. तिथंच त्यांचा भंडाफोड मी त्या ठिकाणी केला. त्यानंतर नागापूर सारख्या ठिकाणी स्वतः सिद्धार्थ खरात साहेबांनी भेट दिली असता या राहिलेल्या पूर्ण झालेल्या 4 गावापैकी नागापूर पण एक असं गाव आलं की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाणी आणि कुठल्याही प्रकारची योजना पूर्ण झालेली नाही. याचा भंडाफोड सिद्धार्थ खरात साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. अतिशय छोटी छोटी कामं की ज्या कामांमध्ये जे मोठे नेते आहेत त्या नेत्यांना भाग घेणं म्हणजे त्यांना कमीपणा वाटते. आपल्या मेकर तालुक्यामध्ये जे काही मोठाले गाव आहेत, ज्याच्यामध्ये डोणगाव आहे, सुलतानपूर आहे, त्याच्यानंतर आपलं जानेफळसारखं गाव किंवा लोणीगवळीसारखं गाव, या गावामध्ये एक गोष्ट अशी होऊन बसलेली आहे की या संबंधित गावामध्ये नेते लोक खूप मोठे झाले आहेत. कोणी माजी सभापती आहे, कोणी माजी पंचायत समितीचा सभापती आहे, कोणी सदस्य आहे. तर या लोकांना सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यामध्ये भाग घेणं त्यांना कमीपणाचं वाटते. एखाद्या कॉन्स्टेबलशी काम असलं का ते म्हणतात बाबा मी काय कॉन्स्टेबलला बोलू का, एखाद्या तलाट्यासोबत काम असलं तर ते म्हणतात मी काय तलाट्याला बोलू का. म्हणजे काय झालं की या लोकांची ही जी काही राजकीय त्यांचा जो औरा आहे, राजकीय त्यांची ज्यांचा जो कद आहे तो असा होऊन बसलेला आहे की ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत किंवा सर्वसामान्य माणसाची कामं त्यांना करावशी वाटत नाहीत. त्याच्याही आणखी एक गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य माणसांची छोटी छोटी कामं करताना कुठल्या प्रकारचं आर्थिक त्यामध्ये त्यांना इन्कम होत नाही आणि ज्या कामामध्ये या नेत्यांना इन्कम होत नाही त्या कामामध्ये हे लोक लक्ष घालत नाहीत. मला या वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आल्या मी गांभीर्यानं काल रात्री 1 तासभर पाहिल्या. अतिशय छोटे छोटे कामं ज्या लोकांकडनं, ज्या लोकांचे माझ्याकडनं झालेले आहेत, अशा लोकांनी आवर्जून मला त्या ठिकाणी वाढदिवसाची शुभेच्छा म्हणून नोट पाठवली. निदान त्यांनी त्या गोष्टीची दखल घेतली हे माझ्या लक्षात त्या ठिकाणी आलेलं आहे. जसं आपण दिव्याखाली अंधार म्हणतो, दिव्याखाली अंधार, जसं डोणगाव आहे दिव्याखाली अंधार, लोणीगवळी दिव्याखाली अंधार, नेते खूप मोठाले आहेत. आणि या लोकांची आणखी एक मानसिकता अशी झाली आहे की यांचे वैयक्तिक कामं जे आहेत, हे पर्सनल कामं त्यांचे जे आहेत ते त्यांना करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. हे राजकीय पद धारण जे करतात ते स्वतःचे कामं, स्वतःच्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्या ठिकाणी राजकीय पद धारण करतात. आणि आपण सर्वसामान्य माणसासाठी जर समजा एखादा हट्ट केला, एखादा आग्रह केला, अट्टहास केला
तर मग आपले वैयक्तिक कामं त्या ठिकाणी होणार नाहीत. या गोष्टीचा विचार डोक्यात ठेवून सर्वसामान्य लोकांच्या कामामध्ये हे लोक त्या ठिकाणी भाग घेत नाहीत. माझ्या लोणीगोळी गावामध्ये मागील 3 वर्षापासून मी पाहतोय की जवळपास 150 शेतकऱ्यांना जाण्यासाठी म्हणून जो रस्ता आहे, तो रस्ता त्या लोकांनी लोकवर्गणी करून स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देऊन त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु या रस्त्याला जोडणारा म्हणजे लोणीगोळी घाटबोरी हा जो मोठा रोड आहे आणि त्यांनी केलेला जो लोकवर्गणीचा रस्ता आहे, याला जोडणारा एक पूल जो आहे तो एखाद्या निधीतनं, मग तो आमदार निधी असो, खासदार निधी असो किंवा डीपीसीचा निधी असो, या निधीतनं त्या ठिकाणी पूल होणं किंवा हा निधी त्या कामावर टाकणं आवश्यक होता. अनेक वेळा ही सर्व मंडळी विद्यमान त्यावेळेचे आमदार डॉक्टर रायमुलकर साहेब, त्यावेळेचे खासदार आणि आताचे केंद्रीय मंत्री यांच्याकडे जाऊन आले. परंतु दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे पर्सनल कामं घेऊन जाणाऱ्या नेत्यांना अशा प्रकारचं आश्वासन मिळायचं की काम त्या ठिकाणी होऊन जाईल आणि हे सगळे लोक केवळ या आश्वासनाला घेऊन फक्त माघारी परत यायचे. यावर्षी अमरापूर ते लोणीगोळी मार्गे घाटबोरी केनवाड हा जो रोड होतोय, या रोडमुळे त्या ठिकाणी जी एक भिंत होती, ज्या भिंतीची उंची कमी होती आणि त्या भिंतीच्या शेजारी दगड वगैरे टाकून हे लोक आपल्या शेतामध्ये पेरणी किंवा मशागत करण्यासाठी जायचे. त्याचबरोबर जे मजूर होतं ते मजूर सुद्धा त्याच पाण्यातनं, पावसातनं, त्या सगळ्या याच्यातनं जाऊन आपले त्या ठिकाणी मजुरीचे कामं करायचे. परंतु यावर्षी हा रोड जो झाला आहे, जी भिंत त्या ठिकाणी लोकांना जाण्यायोगी होती, तर ती भिंत आता 1.5 ते 2 पुरुष उंच झाली आहे. म्हणजे इच्छा असून सुद्धा त्या 2 पुरुष भिंतीवरनं आता खाली या शेतकऱ्यांना किंवा त्या मजुरांना त्या ठिकाणी जाता येत नाही. म्हणजे एक पाऊस त्या ठिकाणी जर पडला तर वर जाणाऱ्या 150 शेतकऱ्यांचं जाणं येणं बंद होणार आहे आणि 400 ते 450 मजुरांचं त्या ठिकाणी स्वतःचं काम जे आहे ते करणं त्यांना दुरापास्त होणार आहे आणि त्यांना ते अवघड जाणार आहे. असा हा रस्ता जो आहे, हा रस्ता त्यांनी जो केला आहे त्याच्यावर असलेला पूल हा यापूर्वीच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता. कारण वर जाणारे जवळपास 80% शेतकरी हे सत्ताधारी पार्टीला त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहे. परंतु माझं धोरण असं आहे की आपल्या माणसाचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. ते काम मग पालकमंत्री मकरंद आबा करतात, माजी आमदार डॉक्टर रायमुलकर साहेब करतात का विद्यमान मंत्री प्रतापराव जाधव साहेब करतात का विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब करतात. या सगळ्या अशा प्रकारची भीषण परिस्थिती हे मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही तालुका, ज्याच्यामध्ये लोणार आणि मेहकर दोन्ही तालुक्यामध्ये ही झालेली आहे. ठेकेदार लोक त्या ठिकाणी कुठल्याही तक्रारीला जुमानत नाहीत. अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई या ठेकेदारांवर करत नाहीत. त्याला कारण असं आहे की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून 10% 20% कमिशन हे त्यांच्याकडनं केलं जाते. 10% 20% कमिशन जर का ठेकेदारांनी या लोकप्रतिनिधींना ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी दिलं तर त्या एस्टिमेटमध्ये त्यांना भ्रष्टाचार केल्याशिवाय, त्या याच्यामध्ये कागदोपत्री काही कामं दाखवल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी नफाच उरत नाही. म्हणजे या कमिशनखोरीमुळे मेहकर विधानसभा मतदारसंघाचा जो काही भकास झालेला आहे, याला जबाबदार हे जे लोकप्रतिनिधी येतं, सत्ताधारी जे येतं, हेच आहेत. यांच्या या कमिशनखोरीमुळेच मेहकर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं काम हे चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं केलं जात नाही, निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी केलं जाते. अधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की ठेकेदारांकडनं मोठ्या प्रमाणात कमिशन हे लोकप्रतिनिधीकडनं, आमदार खासदाराकडनं घेतले जाते आणि त्याच्यामध्ये त्यांना जर समजा नफा कमवायचा आहे तर कुठं ना कुठं त्यांना निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय पर्याय नाही. पुनश्च एकदा मेहकर मतदारसंघामध्ये असलेली ही जी भीषण परिस्थिती आहे, या परिस्थितीला जर मोडून खोडून काढायचं असेल तर सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी जागं व्हावं लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी या गोष्टीवर बोट ठेवून ही परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. पुनश्च एकदा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वसामान्य तळागाळातील माझ्या शुभचिंतकांनी मला जी काही शुभेच्छारूपी त्या ठिकाणी पावती दिली, माझ्यावर ही जबाबदारी समजून यानंतर मेहकर मतदारसंघामध्ये माझ्या अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये चुकीच्या कामावर मी त्या ठिकाणी अधिक प्रखरतेने त्या ठिकाणी बोट ठेवणार आहे आणि सर्वसामान्यांची कामं हे माझ्याकडनं जास्तीत जास्त त्या ठिकाणी होतील अशा पद्धतीचं कार्य मी त्या ठिकाणी या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती.